नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला विषय आहे 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष फेरी म्हणजे ओपन टू ऑल म्हणजे काय, ही फेरी कधी असेल, या फेरीमध्ये कोण कोण सहभागी होईल, याच्या किती फेऱ्या असतील, हा सगळा भाग आपल्याला बघायचा आहे। आता ही फेरी कधी असेल, जेव्हा नियमित फेरी संपतील तेव्हा। मग नियमित फेरी किती आहेत, आपण एक चार्ट बघूया। बघा, नियमित फेरी 1 जी झालेली आहे, अशा किती फेऱ्या आहेत, नियमित फेरी 2, नियमित फेरी 3 आणि नियमित फेरी 4। या चारही फेऱ्या कशावर अवलंबून असेल, गुणवत्ता, आरक्षण आणि पसंतीक्रम। या नियमित फेऱ्या 4 झाल्यानंतर विशेष फेरी असेल, की जिला म्हणतो आपण ओपन टू ऑल। आणि या विशेष फेरीमध्ये पण जर गरज वाटल्यास अधिक फेऱ्या सुद्धा असतील। ही कोणासाठी असेल, एटीकेटी वाल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उर्वरित सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। बघा, विशेष फेरी ओपन टू ऑल ही कधी चालू होणार आहे, बघा, नियमित 4 फेऱ्या संपल्यावर ओपन टू ऑल फेरीचं आयोजन केलं जाईल। या नियमित 4 फेऱ्या आहेत, त्या संपल्यानंतर ओपन टू ऑलचं आयोजन केलं जाईल। सेकंड, नियमित फेऱ्यामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबर प्रतिबंधित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येईल। म्हणजे नियमित फेऱ्यांमध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला नाही आणि ज्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी पहिल्या पसंतीचं कॉलेज घेतलं नसेल, अशा प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या फेरीमध्ये सहभागी होता येईल। आणि या फेरीमध्ये प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार होईल, इथे आरक्षण लागू नसेल। म्हणजे ही फेरी मार्कांवर अवलंबून असेल, याच्यामध्ये आरक्षणाचा भाग नसेल। पुन्हा बघा, विशेष फेरी कधी चालू होईल, नियमित फेऱ्या 4 संपल्यानंतर। याच्यामध्ये आवश्यक वाटल्यास जास्त फेऱ्या सुद्धा असतील। याच्यामध्ये कुठले विद्यार्थी असतील, ज्यांना नियमित फेऱ्यांमध्ये ॲडमिशन मिळालं नाही आणि पहिल्या फेरीमध्ये ज्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे पण त्याने ते कॉलेज घेतलं नाहीत, अशा मुलांना सुद्धा डायरेक्ट नियमित फेरीमध्ये सहभागी होता येईल। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आरक्षण लागू नसणार आहे, सगळी ॲडमिशन त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असणार आहे। त्यांना नियमित फेऱ्यांमधनं ॲडमिशन मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी या फेरीकडं नीट लक्ष द्यावं। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण इथं थांबू, पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊ।